आता आपण इथे कोंबा घेतलाय आणि कोंबा घेऊन आपण आता वरच्या दिशेने चाललोय. इथे कोंब्यामधून इथे लहान मुलीला आणलेला आहे. फायनली पोचलोय ते म्हणजे त्या गणपतीकडे जो आपल्याला रस्त्यावरून हा दिसतोय. या ठिकाणी हे कुपन आहे. इथे 50 रुपये एक जेवण. इथे आपण जेवायला चाललो म्हणजे अन्नछत्र या ठिकाणी. 50 रुपये पिटल्यासारखे वाटतात आमच्या. आई शपथ जर आहे ना पाठी गेलो असतो तुमचा रिग्रेट झाला आता एवढं छान वाटतं ना. नमस्कार मित्रांनो, मी चव्हाण स्वागत करतो मॅडू चॅनलवर. अशी चव्हाणच्या नावाने आहे. आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा काय नवीन व्हिडिओ घेऊन आलोय. आज आहे पुण्यामध्ये मी आणि पुण्यामध्ये आजचा दुसरा दिवस आहे. तर माझ्यासोबत कौस्तुभ आहे. तर तुम्हाला मी गोष्ट सांगतो की आम्ही 3 वर्षापूर्वी पुण्यामध्ये आलेलो, तुम्हाला माहितीच आहे. म्हणजे आपण व्हिडिओ वगैरे केलेला, पण काही कारणास्तव तो कोलॅप झाला आणि डिलीट सुद्धा झाला. मोबाईल हरवल्यामुळे त्या फुटेज आपल्याला भेटले नाहीत किंवा तो व्हिडिओ पण झाला नाही. पण 3 वर्षापूर्वी आपण एकविरा आईला गेलेलो, तुम्हाला आता सांगतो. तेव्हा आम्ही एक नवस बोललेलो. तिथे 3 वर्षापूर्वी बोललेलो नवस आज तो पूर्ण झालेला आहे. आणि आम्ही गेल्या टायमिंगला दर्शनासाठी गेलेलो, ते अनवाणी पायाने गेलेलो. आज आपण तो नवस फेडण्यासाठी चाललो, ते पण अनवाणी पायाने सुद्धा एकविरा आईला. आणि एकविरा आईला गेल्यावर खूप भारी वाटतं. आणि आज आपल्यासोबत आहे तो म्हणजे कौस्तुभ आहे. कौस्तुभला घेऊनच आपण जाणार आहोत एकविरा आईला. आता आपण हिंजवडीवरून जाणार ते म्हणजे एकविरा आईच्या दर्शनाला. एक मिनिमम किती किलोमीटर असेल कौस्तुभ? 40-45 किलोमीटरचा प्रवास आहे तो. आता आपण जाऊया थेट एकविरा आईच्या मंदिरामध्ये. चला. आता आपण पोचलो ते म्हणजे श्री आई एकविरा देवी शक्तीपीठ पायथा मंदिर पेहेरगाव या ठिकाणी. मंदिराच्या बरोबर बाजूला ही अशी आपल्याला दुकानं पाहायला भेटतात. ते बघा फुलांची दुकानं आहेत, तिथे ओटी वगैरे भेटतात. आणि इथे रस्त्याच्या ह्या साईडला सुद्धा दुकानं आहेत आणि ह्या साईडला सुद्धा दुकानं आहेत. आणि इथे आपण आता गाडी पार्क केलेली आहे आपली. आणि आता आपण चाललो आहे ते म्हणजे दर्शनासाठी. नक्षत्रेने ह्या मंदिरामध्ये दर्शन घेऊन झालेलं आहे. आता आपण चाललो ते म्हणजे वरती मंदिरामध्ये. ते डोंगरावरच आहे ते मंदिर. आणि इथे आपण थोडा आता आपण जो नवसासाठी आपण जो फेडण्यासाठी आता आपण जो कोंबडा घेणार आहोत तो ते तिकडे भेटतो त्या साईडला. तिथे आपण जातोय. बरोबर मंदिराच्या इथे बाजूला असे कोंबडे वगैरे भेटतात. कोंबडा कसा आहे? कसा आहे आजी कोंबडा? 500 रुपये. 500 रुपयापासून सुरुवात आहे. इथे कमी नाही काय? 450 एक पाहिजे. त्या कोणता पण द्या. कौस्तुभला बरोबर ती कोंबडा धरायची सवय आहे, त्याच्यामुळे तो प्रॉपरली धरतोय. आम्हाला ती घाबरतो आम्ही, कारण आम्हाला ते काय भीती वाटते त्यामुळे. तर चला पैसे देऊया आजीला. आता आपण इथे कोंबा घेतलाय आणि कोंबा घेऊन आपण आता वरच्या दिशेने चाललोय. असा मोठा चढाव आहे. चढाव चढवताना सावकाश चढवावं लागतोय. तर आता फायनली आता पोचलोय ते म्हणजे गडाच्या पायथ्याशी. तिथूनच इथे गड चालू होणार आणि इथे कोंबा घेतला आपण आणि हा कोंबा घेऊन आता आपण वरती जाणार आहोत. चला पहिल्यांदा ओटी घेऊ. ओटी घेऊनच आपण पुढे सुरुवात करणार आहोत.
किती वाली 50 रुपये. त्या ठिकाणी इथे आपण एक ओटी घेतलेली आहे देवीसाठी आणि हे त्यांचं असं दुकान आहे आणि या दुकानामध्ये त्यांचे फोटोज म्हणा, प्रसाद म्हणा देवीचा, सर्व गोष्टी इथून सुरुवात होते. ते पहिलंच दुकान आहे आणि इथून जी दुकानं लागतात ती सगळी आपल्याला भेटून जातील काय जे पाहिजे ते. या ठिकाणी इथे ओटी घेतली आहे कौस्तुभने हातामध्ये आणि आता आपण वरती जाऊया. कौस्तुभ काय सांगशील? जे पहिल्या वेळी आलो 3 वर्षापूर्वी आपण आलो म्हणजे तू 2-3 वेळा येऊन गेला त्याच्या आधी, पण काय सांगशील? जास्त, पण ज्यावेळी येतो तेव्हा असं वाटतं की पहिल्यांदाच येतो. खूप भारी वाटतं. चला सांगू शकत नाही शब्दामध्ये. वर जाऊन दाखवतो तुम्हाला काय मजा येते. चला. आपण आलो श्री एकविरा 5 पायरी पादुका मंदिर या ठिकाणी. नमस्कार मंडळी. आता आपण पोचलो ते म्हणजे एकविरा आईच्या मंदिराकडे आणि तुम्हाला लिटरली सांगतो, जेव्हा मी 3 वर्ष आधी आलेलो तेव्हा असं वाटलं नव्हतं की एवढ्याच पायऱ्या आहेत, पण आता मी नॉनस्टॉप जेव्हा पायऱ्या चढलो तेव्हा बरं वाटलं की मी म्हणत होतो की लवकरात लवकर पोचू म्हणून, पण आम्ही खूप लवकर पोचलो. अक्षरशः 5-7 मिनटामध्येच आम्ही दर्शन घेतोय. पायऱ्या चढल्यात, धाप लागते भरपूर. तर चला पुढचं आता काय ते बघूया. चला बघा इकडे बघा, हे मोठासा स्क्रीन आहे आणि त्यानंतर हे कार्ला केव्ज, हे बघा हे, आणि हे एकविरा आईचं मंदिर आणि इथे मोठी स्क्रीन लावलेली आहे. आणि इकडचा जो परिसर आहे बघा हा एवढा मोठा आहे. आम्ही 3 वर्ष आधी आलो तेव्हा खूप जरा वेगळं होतं, आताही खूप वेगळं आहे. हा जो आपण कोंबडा घेतला आहे तो उडवण्यासाठी आपण इथे आलो आहे. ह्या साईडला मंदिराच्या बाजूला इथून तो उडवला जातो. आपण जो कोंबडा आणला आहे, जे इथे पाय बांधलेले होते ते पाय सोडतोय आणि उडवायचं आहे म्हणून. अशा तऱ्हेने आपला कोंबा इथे वरती गेलेला आहे आणि इथे आजूबाजूचे सुद्धा कोंबे आहेत, म्हणजे ज्यांनी उडवलेत कोंबे ते वरतीच असतात इकडे. आणि बघा इथे ह्या केव्जमध्ये जाण्यासाठी त्या आतमध्ये हे आहे, पैसे देऊन जावं लागतं इकडे. आता इथे ओटी घेतलेली आहे आणि आता आपण चाललो ते म्हणजे एकविरा आईच्या दर्शनाला. आणि दर्शनासाठी इथे रांग असते आणि इथून रांगेतून जावं लागतं त्या मंदिरापर्यंत. एवढी गर्दी आहे ती पहा, एवढी गर्दी आहे. एक मिनिमम 15-20 मिनिटामध्ये आपल्याला दर्शन भेटेल. ठिकाणी इथे LCD TV आहे. त्या LCD TV मध्ये गाभाऱ्यामधलं एकविरा आईचं दर्शन इथे भक्तांना घेता येतं. बघा जे काय आतमध्ये चालतं ते आपण बाहेर राहून बघू शकतो. त्या आतमध्ये काय चाललं आहे ते. मंदिरामध्ये फोटो आणि व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे, पण आता आपण काढणार नाही आहोत. आता आपण घुसलो ते म्हणजे आतमध्ये घुसलो आहे. तिथून जी सिंगल लाईन जाते ती डायरेक्ट जाऊन राईट साईडला गाभाऱ्यात जाते. आता आपण मंदिरामधून बाहेर पडलेलो आहोत आणि मंदिरामधून बाहेर पडल्यावर आपण आता जाणार आहोत म्हणजे बाहेर. आता बाहेरच्या दिशेने प्रस्थान करतोय आणि तुम्हाला गर्दी दाखवतो किती आहे ती. मगाशी आपण त्या गेटवरून आत आलेलो तेव्हा एवढी गर्दी होती आणि आता तर मला वाटतं भरपूरच गर्दी झाली आहे इकडे.
आपण दर्शन घेऊन झालेलो आहोत आणि हा जो डोंगर बाग आहे तो खूप इथे छान दिसतोय नजारा. आणि समोर इथे गाव आहे त्या गावातूनच आपण वरती आलो या डोंगरावर आणि इथे दर्शन घेतलं. कौस्तुभ काय सांगशील, आज दर्शन झालंय देवीचं? दर्शन झालंय, खूप छान वाटलं. मी तर वारंवार येतच असतो जेव्हा या दर्शनासाठी परत यावं लागलं, खास छान वाटलं. आता पुन्हा बघू, कधी आई बोलवते आणि यायला मिळते. अजून भरपूर नवस इच्छा आहेत, जशा पूर्ण होतील तशा आपण येतच राहू परत. आता पुढे कंटिन्यू करूया आपलं. चालेल. इथे कोंब्यामधून इथे लहान मुलीला आणलेला आहे. कोंब्याची इथे पालखी अशी छोटीशी केली जाते आणि त्यामध्ये इथे मुलीला आणलं जातं. तर फायनली आता एकविरा आईचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि जिथून आपण आलो घराकडून जी गोष्ट करण्यासाठी, नवस फेडण्यासाठी, तो नवससुद्धा पूर्ण झालेला आहे आणि तो फेडूनसुद्धा झालेला आहे. आणि रस्त्यातून येताना आपल्याला एकविरा आईकडे आपण दर्शन घ्यायला येत होतो तेव्हा रस्त्यावरून आपल्याला एक गणपती दिसलेला, बरोबर? त्या बिर्लांनी कंपनीने बांधलेला, बिर्ला कंपनीने ठेवलेला तो गणपती आहे, मोठा रस्त्यावरून दिसतो. तर तिथे आपण जाणार आहोत दर्शनासाठी. तर तो कसा असतो, काय आहे ते तुम्हाला तिथे व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत. व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. आणि आज खूप असं चांगलं वातावरण आहे आणि 3 वर्षाने पुन्हा एकदा ह्या ठिकाणी आलो आहे मी आणि खूप भारी वाटतं आहे. तो नवस आपला फेडून झालेला आहे आणि तो पूर्ण झाला आहे. तर खूप आई एकविरा आईचे खूप खूप आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत, असेच पाठीशी राहू देत. आणि जेव्हा जेव्हा आम्ही पुण्याला येऊ तेव्हा एकविरा आईला आपण भेटीला येणारच आहोत. चला आता आपण जाऊया थेट तिकडे. आता एकविरा आईच्या मंदिरामधून आपण निघालेलो आहोत आणि आता आपण ट्रॅव्हल करतोय. बरोबर आमच्या उजव्या साईडला तो गणपती आहे मोठा, त्या गणपतीकडे आपण जाणार आहोत. तर किती वेळ लागेल कौस्तुभ? अंदाज 20-25 मिनिटामध्ये तो गणपती येईल. माझ्याबरोबर उजव्या साईडला हा गणपती असणार आहे, तर तिथे आपण जाणार आहोत. अशा प्रकारे गणपती आहे ते पाहूया. चला, आज तो गणपती, ह्या गणपतीकडे आपल्याला जायचं आहे. तर आपल्याला असा या साईडला जाण्यासाठी असं परतून जावं लागतं आहे, हा टोल क्रॉस करून तिकडे. तिथून हा असा टर्न मारला आहे आणि बरोबर आपण या साईडला पोहोचणार मंदिराकडे. तर मंडळी, आता आपण ज्या गणपतीची आपण मगाशी आठवण काढलेली, म्हणजे बिर्ला ग्रुपचा जो गणपती आहे तिकडे जाण्यासाठी मगाशी आपण बोललेलो जाणार म्हणून, आणि तिकडे आपण पोचलेलो आहोत. तो स्पॉट तुम्हाला मॅपवर सुद्धा भेटेल, कुठचा गणपती आहे, कसा आहे तो. तर तुम्हाला मी तिकडे प्रत्यक्षात जाऊनच दाखवतो तो गणपती कसा आहे, कसा दिसतो ते, आणि हायवेवरून कसा दिसतो ते. आम्हाला मग बघितलेला तर तो मूर्ती खूप मोठी वाटते आणि तिथे प्रत्यक्षात जरी गेलो आपण तर ती मूर्ती आपल्याला खूप मोठी वाटेल. तर चला तिकडे पाहूया जाऊनच डायरेक्ट. मंदिर हे उंचावर आहे आणि उंचावर येण्यासाठी आपल्याला अशा पायऱ्या आहेत आणि गाडी लावलात तर तुम्हाला एक पावती फाडावी लागते. काय कौस्तुभ? एक 10 रुपये पर गाडी आहे. आणि इथे अशा 4 व्हीलर काय माहिती नाही, पण 2 व्हीलरचं पार्किंग 10 रुपये, 4 व्हीलरचं माहिती नाही. इथून आपल्याला हे पायरे चढायचे आहेत. फायनली पोचलो आहे, इथे आपल्याला पोचायचं आहे. तिकडे दाखवता बघा, हा जो गणपती आहे तिथे जातोय आपण. तर तिथून अजून स्टेप 10-12 स्टेप आहेत, तिथे आता वरती पोचणार डायरेक्ट. फायनली पोचलो आहे ते म्हणजे ह्या गणपतीकडे, जो आपल्याला रस्त्यावरून हा दिसतोय. इथून आम्ही प्रत्यक्षात बघतोय तेव्हा हा गणपती बाप्पा खूप मोठा दिसतोय. इथे आपण पाया पडलो आहे. इथे एक मंदिरामध्ये छोटीशी मूर्ती आहे गणपती बाप्पाची. इथे दर्शन घेऊन आपण वरती चाललो आहे. बघा, खूप सुंदर अशी मूर्ती गणपती बाप्पाची. तर फायनली आता या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे. तर आता आपण चाललो ते म्हणजे प्रति शिर्डी, म्हणजे साईबाबांचं जसं मंदिर आहे शिर्डीला तसंच इकडे मंदिर आहे. तर ते कशा प्रकारे आहे ते तुम्हाला मी दाखवतो. आतमध्ये व्हिडिओ अलाउड नसतील, पण बाहेरचा जो काय परिसर असेल तो तुम्हाला दाखवतो. आणि इथून आता आपल्याला 2 किलोमीटरचं अंतर म्हणजे 6 मिनटं लागतील. तर 6 मिनटावर आपण इथे पोचू आणि त्यानंतर मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊया साईबाबांचं. चला.
आता फायनली आता पोचलो आहे ते म्हणजे आम्ही श्री साईबाबा संस्थान या ठिकाणी म्हणजे प्रतिशिर्डी. ते दाखवतो तुम्हाला त्याची कमान कशा प्रकारे आहे ती बघा. श्री साईबाबा संस्थान बघा प्रतिशिर्डी. म्हणजे आपण शिर्डीमध्ये आपण आलो नाही आहे पण शिर्डीमध्ये असल्यासारखं वाटतं इकडे. आणि इथे बाजूला तिथे दुकानं वगैरे आहेत. बाजूला प्रसादचं दुकान आहे, ते चप्पल स्टँड आहे ठेवू शकतो. आणि ही कमान आपण पोचलो आहे साईबाबांच्या नगरीमध्ये. इथे एवढी गर्दी नाही आहे पण जी लोक आली आहेत साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी ते आपल्याला इथे दिसतात. म्हणजे प्रसादालय आहे, लाडू वगैरे भेटतो. जसं तिकडे आहे तसं तिथे सुद्धा इथे आहे. हे मंदिराचं इकडे या साईडला प्रवेशद्वार आहे बघा. मंदिरात मोबाईल अलाउड नसल्यामुळे आपण व्हिडिओ इथे स्टॉप करतोय आणि आतमध्ये आपण जातोय. दर्शन खूप छान झालं आणि गर्दी नसल्यामुळे पटापट दर्शन झालं. पण आतमध्ये जेव्हा गेलो ना तेव्हा आपल्याला शिर्डीत असल्यासारखं वाटायला लागलेलं. आणि इथे असं शिर्डीत वेगळं आहे आणि इथे थोडं वेगळं आहे. इथे आपण आतमध्ये गेलो तेव्हा असे काचे होता लागलेल्या आणि दिवाळीचं सीझन असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी वरती कंदील लावले होते आणि असं वाटायचं की भारी आतमध्ये वेगळीच एक एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी होती आणि खूप भारी वाटलं. तुम्ही सर्वांनी आवर्जून जर पुण्यात कोणी येत असेल फिरण्यासाठी तर इथे शिरगावमध्ये या आणि इथे प्रतिशिर्डीमध्ये दर्शन घ्या. आणि चला आपण आजूबाजूचा परिसर पाहू कशा प्रकारे आहे तो. चला सर्व साई भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा. या ठिकाणी अन्नछत्र राजवाडा हा बघा, हा भला मोठा इथे पाहता येतो आपल्याला. मंदिराच्या बरोबर इथे बाजूला आपल्याला इथे हा कलश आणि इथे गणपती बाप्पा उभं असलेला इथे पाहायला भेटतो. आणि हे असं गार्डनच आहे आणि इथे माणसांसाठी ये जा करण्याचा इथे रस्ता आहे. आणि हा समोरचा प्रवेशद्वार मंदिरामध्ये जाण्यासाठी. आणि इथे अन्नछत्र. आणि इथे अन्नछत्रामध्ये जाण्यासाठी इथे कुपन काउंटरवरून कुपन घ्यावं लागतं. ते कुपन घेऊया आपण. तर या ठिकाणी हे कुपन आहे. इथे 50 रुपये एक जेवण. इथे आपण जेवायला चालवतो म्हणजे अन्नछत्र या ठिकाणी. हे बघा हे कुपन घेऊन आपण तिथे जायचं आहे. मागाशी ते काका होते, ते काकांकडे जायचं आहे. तिथे ते फाडतील आणि नंतर मग आपण जेवणासाठी आतमध्ये जाणार आहोत. तर या ठिकाणी इथे मोठ्याच्या मोठं इथे अन्नछत्र आहे बघा. तुम्ही पाहू शकता इकडे. असं वाटतं की महलमध्ये आल्यासारखं. तर आपल्याकडे हे जेवण आलेलं आहे आणि हे जेवण काय काय तुम्हाला दाखवतो. 2 चपात्या, भात, त्यानंतर भात वरण, त्यानंतर गोड पदार्थ म्हणजे शिरा आणि उसळ. तर कौस्तुभ काय सांगशील. 50 रुपये पिटल्यासारखे वाटतात आमच्या. आई शपथ जर आहे ना पाठी गेलो असतो तुमचा रिग्रेट झाला आता. एवढं छान वाटतं ना एकदम. असं राजमहालमध्ये बसल्यासारखं वाटतं ना की असा जो एरिया आहे ना तो खूपच सुंदर आहे इकडे. चला आता जेवण स्टार्ट करूया. चल कौस्तुभ. तर नमस्कार मित्रांनो, आता तुम्ही माझ्या पाहताय मागे ते म्हणजे प्रतिशिर्डी होतं आणि तिथे आम्ही गेलेलो, दर्शन घेतलं, खूप छान झालं. आणि त्यानंतर ना तिकीट काउंटरवर म्हणजे ते काउंटर होतं जेवणाचं, तिथे आम्ही गेलो तेव्हा जेवणसुद्धा खूप काय सांगू तुम्हाला खूप छान होतं. तुम्ही आवर्जून एकदा प्रतिशिर्डीला भेट द्या. आणि कौस्तुभ माहिती नव्हतं ही जागा पण अचानक भयानक प्लॅन झाला प्रतिशिर्डीमध्ये जाण्याचा आणि खूप भारी वाटलं. आज या ठिकाणी आम्ही आलो आणि आज एकविराईला पहिल्यांदा गेलो, त्यानंतर गणपती बघितला आणि त्यानंतर इथे प्रतिशिर्डी बघितली. तर आजचा दिवस हा देवदर्शनाचा होता, खूप छान वाटलं. आज पुण्यामधला हा आमचा दुसरा दिवस आहे. तर एवढंच होतं आजच्या व्हिडिओमधून. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ हा कसा वाटला हे कमेंट करून सांगा. व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ चॅनल हर्षित चव्हाणच्या नावाने आहे. तोपर्यंत भेटू आपण अशा एका नवीन व्हिडिओपर्यंत. टेक केअर, बाय बाय, काळजी घ्या.